मुळामध्ये एक लक्षात घ्या, खासदार सुनील तटकरे हे प्रांताध्यक्ष आहेत, त्याबरोबर त्यांची राजकीय कारकिर्दी ही जवळजवळ 40 वर्षाची आहे। आणि अशा शरद पवार साहेबांच्या खासदारांना, कोणत्या खासदारांना कोण हे म्हणतायत त्या व्यक्तीने पुढे येऊन बोलणं गरजेचं आहे। हे सूत्र वगैरे अशी कोणतीही असा कोणताही प्रस्ताव प्रांताध्यक्ष ठेवू शकणार नाही, कारण का त्यांना त्या राजकीय सगळ्या परिपक्वता, त्यांची नैतिकता त्यांना माहीत आहे। त्याच्यामुळे मला वाटतं, मी तुमच्या TV 9 वरच बघते की जितेंद्र आव्हाड वगैरे सांगतात, ही सूत्र कोण आहेत आधी समोर आली पाहिजे। जर शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, हे एकत्र येणार असतील तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा, प्रफुल्ल पटेल भाई, त्याच्यानंतर सगळे आमचे सुनील तटकरे साहेब, मंत्रीगण, ही जी काही वरची वरिष्ठ नेते हे ठरवतील। परंतु बाप आणि लेकीला सोडून या असे हे जे काही मंचाही वक्तव्य विरोधक सांगतायत की, आणि ते कुणाच्या नावावर सांगतायत, सूत्रांच्या नावावर आहे, तर हे अत्यंत चुकीचं आहे। माझ्यासारख्या कार्यकर्तीला, पदाधिकारीचं माझं स्पष्ट मत आहे, आमचे प्रांताध्यक्ष असला कुठला प्रस्ताव देत नाही। जी काही प्रस्ताव असेल की बाबा हा तुम्हाला यायचं असेल तर या, असा हा ठराव वगैरे दिला असू शकतो, दिलाय का नाही मला माहित नाही, परंतु प्रांताध्यक्ष अशी कुठलीही बाप आणि लेकीला सोडून बिडून या असे मंचाही प्रस्ताव जी लोक सोडतात, असे प्रस्ताव आमचे प्रांताध्यक्ष जबाबदारीने सांगते देऊ शकत नाही। त्याच्यामुळे कोण कुठं उठून कुठले सूत्र सांगतात याला ती व्यक्ती समोर पाहिजे, त्याला ठोस की हो आम्हाला सांगितलेलं आहे असं कोणतंही नाही। म्हणजे हे काल रात्री स्वप्नात आलेले आणि कुठेतरी राजकीय एक बेताल वक्तव्य करायचं किंवा एक खळबळ द्यायची ही शरद पवार साहेबांच्या खासदारांची किंवा त्यांच्या लोकप्रतिनिधींची ही सवय आहे। आपण ते रोजच टीव्हीवर बघतोय। त्याच्यामुळे आमचे प्रांताध्यक्ष असला कुठला ठराव देऊ शकत नाही याची आम्हाला खात्री आहे। धनंजय मुंडे म्हणजे पुरुषी वेश्या असा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलेला आहे। जे राज्यामध्ये गृहमंत्री आणि सरकार यांच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी चालू आहे असं ते म्हटलं। पुन्हा सांगते, उत्तम जानकर कुठल्या पक्षात आहेत तर शरद पवार साहेबांच्या पक्षाचे आमदार आहेत। लोकप्रतिनिधींनी मीडियावर समाजात व्यक्त होताना आपली भाषा शैली कायदेशीर ठेवणं गरजेचं आहे। आता जर हे उत्तम जानकर वेश्याविषयामध्ये, त्या वेश्येला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आपापसातला राजकीय कुरगुडी, राजकीय विरोधक म्हणून अशी भाषा वापरणार असाल तर या विधानाचा मी जाहीर निषेध करते। आणि असे विधाने करणारे लोकप्रतिनिधी लायकीचे नाहीयेत, त्यांना त्यांच्या घरातनं संस्कार झालेले नाहीयेत किंवा ते शिकलेले नाहीयेत, म्हणून सातत्याने फक्त प्रकाश झोतात येण्यासाठी म्हणजे हे शब्द वापरतात। परंतु लोकप्रतिनिधींना म्हणजे जानकरांना मला सांगायचंय, वेश्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। तुम्ही असं हिनवू शकत नाही। तुम्ही दुसरं काहीतरी बोला ना, तुमच्या मनगडात दम असेल ना तर कामाने मोठे होऊन दाखवा। तुम्ही जिथे आता आमदार म्हणून निवडून आलेला आहात तिथे विकास करा, तिथे सर्व जनतेची मूठ बांधा। हे अशी वक्तव्य करून प्रकाश झोतात येऊन किंवा मीडियावर झळकून आपली पात्रता मोठी होत नाही, हे सगळ्या वाचाळ आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतलं पाहिजे। राज्यातील जी लाडकी बहीण योजना आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत। लाडकी बहीण योजना म्हणजे रेवडी वाटप असं त्यांनी ताशेरे ओढले। जर तुमच्याकडे सरकारी न्यायालयाचे जे वकील आहेत किंवा न्यायाधीश आहेत यांचे पैसे, पगाराचे पैसे द्या, तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही हे आर्थिक पैसे महिलांना कसं देतात असं त्यांनी म्हटलंय। कोर्टाने म्हटलं, ही कोर्टाची निदर्शनास आलेली बाब आहे आणि हा खटला तिथं प्रलंबित आहे आणि कोर्टाने सरकारला विचारलेलं आहे। ती एक लीगल प्रोसेस आहे, सरकार त्याच्यामध्ये त्यांचं ॲफिडेव्हिट देऊन ती भूमिका मांडेल। परंतु लाडकी बहीण योजना ही काही रेवडी बिवडी म्हणजे वाटण्यासाठी नाही, तर एक महिलांना सक्षम करण्यासाठी खारीची मदत होती। परंतु ठीक आहे, आता हा ज्युडिशिक्शन मध्ये प्रलंबित विषय आहे, तर सरकार त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं कायदेशीर ॲफिडेव्हिट तिथे देतील।
उद्धव ठाकरेंनी आगामी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली की आपण निवडणुकी स्वबळावर लढवावी. ज्याच्या त्याच्या पक्षाचा ज्या त्या कार्यकर्त्यांचं त्यांचं मत ते त्यांच्या नेत्यांना सांगतात, ते त्यांचं ठरवत असतात. स्वबळावर लढावी का कुठं युती करावी का आघाडी करावी, हा सर्वस्व त्या त्या पक्षाचा, अध्यक्षांचा, त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.